वसई पूर्वेकडच्या वाळीव इथं लहान चिमुकला खेळत असताना त्याच्या अंगावरनं कार घातली गेल्याचा प्रकार घडलेला आहे। चिमुकल्याच्या अंगावरून कार गेल्यानंतर चालक फरार झाल्याचा संतापजनक प्रकारही समोर आलाय। राघव कुमार चव्हाण असं या चिमुकल्याचं नाव आहे। कार चालकानं कार बेदरकारपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याचं न पाहता त्याच्या अंगावरनं गाडी चढवली आणि तो फरार झाला। तिथल्या लोकांनी त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र हा कार चालक काहीही न ऐकता तिथून निघून गेला। या चिमुकल्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून या चिमुकल्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं समजतंय। संदीप गायकवाड आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। संदीप, या चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याचं समजतं आहे, मात्र हा जो कार चालक होता याचा ठावठिकाणा लागलाय का? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय का? संदीप, काय नेमकी या संदर्भातली माहिती? अजिंक्य, आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये अतिशय चिमुरडा हा मोकळ्या जागेवरती खेळत असताना ही घटना घडलेली आहे। या चिमुकल्याला जे आहे छातीला, डोक्याला आणि अंगावरती गंभीर अशा जखमा झालेल्या आहेत। सध्या जे आहे याला जे आहे वालीवच्या वालवादेवी रुग्णालयामध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलेला आहे। मात्र हा कार चालक मात्र या ठिकाणाहून फरार झाला असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत। चिमुकल्याचे आपण दृश्य जर बघितले तर अतिशय भयावह आहेत आणि कार चालक हा या ठिकाणी येऊन थांबला असता चिमुकला हा समोरील जागेवरती खेळत होता आणि त्यातच ही खेळत असताना कार चालकांनी त्याला न पाहता त्याच्या अंगावरून गाडी टाकलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे हा चिमुकला जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। तर सध्या जे आहे पोलीस या कार चालकाचा शोध घेत आहेत। अजिंक्य, ठीक आहे संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।